हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे छान असाल. तर आज मी देत आहे माझं इंट्रोडक्शन. तर मी सांगत आहे की मी कुठची आहे. तर माझ्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर माझं नाव आहे निकिता आणि मी राहते नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक तालुक्यामधल्या एका गावामध्ये छोट्याशा. तर माझ्या गावाचं नाव आहे भोजापूर. रामटेकला लागूनच आहे ते. तुम्ही राम मंदिर रामाचं गड मंदिर असं ऐकलेलं असेल. बस त्याला लागूनच आहे. आणि माझे हजबंड सूर्यलक्ष्मी कॉटन मिलमध्ये काम करतात. परमनंट आहेत ते तिथे जॉबला. आणि माझंही म्हणजे स्वप्न आहे की मी काहीतरी आपल्या पायावर बनलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे. आणि ते मला नेहमीच सपोर्ट करतात माझे हजबंड. आणि माझा मुलगा, मला एकच मुलगा आहे. कारण सेकंडचा आम्ही विचारही नाही केला, कारण की एवढी म्हणजे आमची फायनान्शियल आम्ही बरोबर नाही आहोत की आम्ही सेकंड बाळाचं पण करू शकणार नाही, करू शकत आम्ही. त्याचे एज्युकेशन वगैरे इतकं महाग झालं. मी आता थोड्या दिवसाआधी संस्कारच्या एज्युकेशनबद्दल विचार करत होती. सैनिक स्कूलला त्याला टाकण्यासाठी, त्याला प्रिपरेशन करण्यासाठी त्याला क्लासेस लावून द्यायचे होते मला. पण मला माहिती नव्हतं की सैनिक स्कूल म्हणजे काय आहे. जेव्हा मी त्याची डिटेल्स बघितली तेव्हा मला माहिती पडलं की सैनिक स्कूलची एंट्रन्स एक्झाम पास झाल्यानंतर पण पॅरेंट्सला 1.5 लाख रुपये भरावं लागतात. आणि ती आमची म्हणजे ऐपतच नाही आहे ते पैसे भरण्याची. तर विचार करा की किती म्हणजे एज्युकेशन महाग झालेलं आहे. तर विचार येऊन राहिला की आम्ही मुलांना कसं एज्युकेशन देऊ आणि कुठल्या चांगल्या स्कूलमध्ये टाकू. कारण आमच्या इकडे एकही चांगली स्कूल नाही आहे. मला तो जो स्कूलमध्ये जातो तेही स्कूल मला माहीत नाही, पण मला तिथे पण त्याचं एज्युकेशन व्यवस्थित वाटत नाही. तर मी आता घरी त्याला स्वतःच शिकवते. स्वतःच म्हणजे आतापर्यंत मी त्याला स्वतःच शिकवत आलेली आहे. UKG नर्सरीपासनं. तर त्याला घरीच शिकवलेलं आहे आतापर्यंत. तर बेटर आहे, पण समोरचं माहीत नाही कसं काय होणार आहे. आणि माझ्या फॅमिलीमध्ये मी जे आता माझ्या आईकडे राहते, आईच्या घरी आमचं स्वतःचं घर नाही आहे. आता सध्या म्हणजे या महिन्यामध्ये आमची प्लॉट घेतला आम्ही. तर प्लॉटची इन्स्टॉलमेंट कंप्लीट होणार आहे आमच्या. तर आता तर आमच्याकडे काहीच असं म्हणजे फायनान्शियल असं सपोर्ट नाही आहे की आम्ही घर आत्ताच बांधू शकणार. पण माहीत नाही, पण आम्हाला आमच्या स्वतःच्या घराची पण इच्छा आहे. आणि वरून आमच्या मुलाचे एज्युकेशन ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर आम्ही सध्या प्रायोरिटी संस्कारच्या एज्युकेशनसाठी दिलेली आहे. आणि मला माझं पण एज्युकेशन कंप्लीट करायचं आहे आणि करत आहे मी. चालू आहे माझं एज्युकेशन. आता MCOMला आहे मी, फायनल इयरला. त्याच्यानंतर माझी इच्छा होती PhD करायची, पण मी PhDबद्दल पण इन्फॉर्मेशन काढली असता. तीही सोपी नाही आहे. म्हणजे करायसाठी तर ठीक आहे, पण गाईड वगैरे मिळणं खूप मुश्किल आहे असं मला वाटत आहे. जेव्हा मी इन्फॉर्मेशन मागितली दुसऱ्यांकडनं, तर त्यांनी मला सांगितलं. तर अशा प्रकारे एज्युकेशनचं खूप हे चाललेलं आहे. तर माझ्या फॅमिलीमध्ये माझा मुलगा, मी आणि माझे हजबंड आम्ही तिघेही जण वर राहतो. आणि खालचे जे फ्लोअरवर आहे माझी मम्मी, माझी बहीण आणि माझे पप्पा राहतात. तसं तर आम्ही एकत्र राहिल्यासारखेच आहोत, पण कधी कधी ते स्वयंपाक करून घेतात, तर कधी कधी मी करून घेते. अशा प्रकारे आमची फॅमिली आहे. आणि सासरी जेव्हा मी त्या दिवशी गावाला गेली होती, तर माझ्या सासूबाई, जाऊबाई आणि माझे भासरे, माझे पुतणे वगैरे राहतात तिकडे. जर आम्ही तिकडे जात असतो. तर इकडे येण्याचे कारण सध्या मी तुम्हाला सांगू शकत नाही की का बरं मी माझ्या आईजवळ आली आणि का बरं मी इथे राहते. तर ते जेव्हा मला असं वाटेल की सांगायचं तेव्हाच मी तुम्हाला सांगेल त्या गोष्टी. आणि माझी एका बहिणीचं लग्न झालेलं आहे नागपूरला, म्हणजे नागपूरला राहतात त्या. ॲक्च्युली तिला उमरेडला दिलं आहे. तर अशा प्रकारे आमच्या फॅमिलीमध्ये एवढे मेंबर आहेत. तर माझा मुलगा आता स्कूलमध्ये येतच असेल. आलाच आहे तो, त्याचा आवाज येत आहे मला की तो स्कूलमधून आला आहे. तर अशा प्रकारे माझी फॅमिली आहे. आणि माझ्या हजबंडला मला सपोर्ट करायचा आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. फायनान्शियल असो की त्यांच्या खांद्याला खांदा लावून असो, प्रत्येक गोष्टीमध्ये मला त्यांना सपोर्ट करायचा आहे. ते पण मला सपोर्ट करतात, खूप जास्त सपोर्ट करतात ते मला प्रत्येक गोष्टीमध्ये. तर थँक्यू. एवढंच आहे माझ्या फॅमिलीचं इंट्रोडक्शन. थँक्यू. तर हा आहे माझा मुलगा संस्कार. तर हा आला आता स्कूलमधून, तर हा म्हणे मी फक्त बसीन. तर हा बघा बसलेला आहे असा व्हिडिओमध्ये. तर मी म्हटलं ठीक आहे बस. तर हा आहे संस्कार, स्कूलमधून आलेला आहे. जेवण केलं बेटा? ना का बरं? टिफिन फिनिश केलं? स्कूलमध्ये काय शिकवलं आज? ग्रामर इंग्लिश का? एग्ज़ाम के बारे में अभी चालू है क्या?
तर आला आहे स्कूलमधून. आता हा जेवण वगैरे करेल आणि चेंज वगैरे करेल. त्यानंतर आम्ही करू अभ्यास. ठीक आहे. बाय म्हण सगळ्यांना. बाय म्हण ना. काही नाही. बाय. थँक्यू. तर आमचा व्हिडिओ कसा वाटला, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज सपोर्ट माय चॅनल, कारण तुमच्यामुळेच आम्ही समोर जाऊ शकणार. तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा.